मंडळी इकडे या साईडला बघू शकता दैवली बदलापूरचा जो आज पहिलंच मैदान सीझनचं आणि या सीझनच्या पहिल्याच मैदानामध्ये चांगली गाडी पळाली. फडकेकरांचा रायफल आणि उसटणेकरांचा रायबा आणि बघा प्रथम क्रमांकाचा मानकरी बाईक मिळाली आहे. आपण विचारूया, पवनदादा बोलतील नंतर त्यांच्याशी बोलूया. काय बोलाल आज जो एक नंबरचा मान मिळाला आहे? काल आमचं नियोजन झालं तर कालच आम्ही इथं आलो ना, गाडी जमवली. गाडी इथं आल्यानंतर जमली का? आता जी गाडी झाली ती सांगा कुठली? नावडेकरांचा पक्ष होता आणि सिकंदर होता सोनू शेठचा. सोनू शेठचा सिकंदर. आता किती वेळा ही जोड किती वेळा पलता? ही जोडी आता तीनदा पळाली, तीनदा गुलाल घेतला. तिन्ही गुलाला घेतलाय ना, म्हणजे चांगला आहे. म्हणजे जोडी जुलून आली. जोडी कशी जुळाली पहिल्यांदा? जोडी काय आमची मैत्री खातीन झाली. पैरा एक आम्हाला त्याही एकदा हरवलेला, नंतर पैरा झाला. नंतर आता गाडी पळते, लय छान पळते गाडी. बरोबर, म्हणजे पहिल्यांदा लढत झाली, त्यानंतर मैत्री झाली आणि आता सलग 3 गुलालाचा मानकरी आणि हा मोठा मान मिळाला आज पहिल्यांदा. म्हणजे या जोडीचा एक मान. काय बोलाल गाडी? आता रायबा 3 फेऱ्या घातल्या, 3ही फेऱ्या टॉपच्या गाड्या मारल्या. बरोबर. आणि ड्रायव्हर आज गाडी कोणी पळवली? सुरत ड्रायव्हर गोरप्याचा. सुरत ड्रायव्हर रुपयाचा. म्हणजे मला वाटतं रायबाच्या गाडीवर कायम तोच असतो आणि मला वाटतं रायफलची गाडी पण कदाचित बघायला मिळतच तो. नियोजन केला होता इथं येण्याचा कसा काय ना, आम्ही काल आम्हाला ओमकार दादानी फोन केलेला का बोलतो पालाचा आपण उद्या अलंकार काय सॉरी अलंकार दादानी फोन केला का आपण पालाचा का, तर मनीष बोलला हा पळू. आज पळालो आम्ही. बरोबर. आता पहिल्यांदा कुठल्या मैदानाला ही जोडी पळाली? बोनिवलीला 2दाच लागोपाठ 2 फेऱ्या 2 गुलाल घेतलेलं. एकच मैदानामध्ये? एकच मैदानात. बरोबर. म्हणजे आता मागचा मैदान झाला तो. सतत मला वाटतं 3दा गाडी पळते, म्हणजे कुठेतरी आता प्रेक्षकांच्या नजरा लागल्या या गाडीला. काय बोलाल? 100% नजरा ते लागलेच. आता 1 नंबरची आपलीच गाडी असं समजायचं आता. बरोबर. आणि कुठेतरी आता बऱ्याचशाच लढती मुंबईला गाड्या पण पळतात आणि लोकांच्या मग अपेक्षा वाटतात की कुठेतरी ह्या लढती व्हावा. काय बोलाल? 100% होणार. बरोबर. आता रायफल आणि रायबा नावाने तर सिमिलर नाव आहे दोघांचा, एकाचा रायफल तर एकाचा रायबा. गुण पण 100% आता जास्ती हीच गाडी दिसेल पलतानी. बरोबर, गुण जुलून आलं. या बाईकच्या विषयी काय बोलाल? तर बाईक काय भेटली तिथं चिठ्ठी 2 मिलिंद शेटचा आणि आमची चिठ्ठी टाकलेली तिथं आम्हाला भेटली. बरोबर. म्हणजे भुंगा सैराट आणि रायबा रायफल अशी लढत झाली बाईकसाठी, म्हणजे चिठ्ठीसाठी, लकी ड्रॉसाठी, आणि तिथं तुम्ही विजय मिळवला. भेटली आम्हाला चिठ्ठी भेटली. उसटने रायबाचं नाव होतं तिथं, त्याला भेटली. बरोबर आहे. आता मोठी मोठी मैदानं आल्यात तर काय विचार आहे, म्हणजे हीच गाडी पळवायची? 100% हीच गाडी पळताना दिसेल. हीच गाडी पाळेल ना? नक्कीच. आता तुम्ही भरपूर साऱ्या बाईट दिलेली आहे, त्याच्या आधी पण कुठेतरी लोकांनी नाकार दिला होता, पब्लिकला बैल पळत नाही, पण तुम्ही करून दाखवलं. आज पण पब्लिकला पळतोय बघा. आज रायबा त्याचा पण खूप मोठा नाव आहे या मुंबई बिंजोरला. दिसायला वासरू छोटा आहे पण आज काम खूप मोठं करतोय तो. त्याने बैल ना दिलं ना, त्यांनी उत्तर दिला. म्हणजे ज्यांनी बैल ना दिलं त्यांच्याशी लढती पण झाल्या, लढती झाल्या सगळ्यांशी झाल्या. सर्वांना गुलाल पण मिळवला. बरोबर आहे. आता चला मी थोडक्यात आता रायबावाल्यांशी मी बोलतो. मित्रांनो, आपण अलंकार दादा आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत, आपण दादांशी बोलूया. काय बोलाल? आज ही सर्वप्रथम बाईक दिसते तुमच्या समोर, मला वाटतं रायबाच्या आयुष्यातील पहिली बाईक आहे. काय बोलाल? हो, आयोजकांचं बी मनापासून धन्यवाद करतो, कारण की एक मुंबई बिंजोरला चांगला प्रोत्साहन मिळाला त्यासाठी ते बाईक पुरस्कृत केली. आणि 2च गाड्या झाल्या होत्या 2 गोंड्यावरती, त्यामध्ये आपली नशीब आजमावलं आणि आपल्याला गाडी मिळाली. बरोबर. म्हणजे बघा सुरुवात झाली, ते म्हणतात ना की आपल्या दावणीला आल्यानंतर ना आपला बैल काहीतरी करावा, त्याचं नाव मोठं करावं, आपल्या गावाचं नाव मोठं करावं, आपली जी पूर्ण टीम आहे त्या टीमचा कुठेतरी मान राखावा. बघा करतोय तो. आज मुंबईला खूप जास्त चर्चा आहे ती रायबाची. काय बोलाल? हो, उसाटणे गाव कानाकोपऱ्यात पोचवला असा उसाटणेकरांचा रायबा. आणि आम्हाला उसाटणेकरांचा रायबा आज सांगायला आवडतो, कारण की आम्ही आमच्या नावापासून गावाचं नावाला जास्त जपतो, त्याच्यामुळे उसाटणेकरांचा रायबाच आज आम्ही जास्त बोलतो. बरोबर. आदतपासून सुरुवात केली मुंबई बिंजोर गाजवाला. आता आदत आहे का दुसरा झालाय? बैलांनी 1 दात पाडलाय. आदतचा काल गाजून दुसऱ्यात पदार्पण केला, पण बरेच जणांना असं वाटलं होतं की दात पाडल्यानंतर बैल कमी होईल, काय होईल, पण नाही, त्याचा स्पीड आता वाढतच जाणार आहे. बरोबर. आता बरेचसेच मुंबईची जी जनता आहे ना, म्हणजे बघायला येतं किंवा बाहेर सोशल मीडियावर बघत असतं आणि कमेंटसुद्धा केले जातात की मुंबईला घोटच्या सर्जानंतर जर कोणाला जास्त स्पीड असेल तर रायबाला. काय बोला, म्हणजे ही उपमा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? ज्या ड्रायव्हरांनी घोटचा सर्जा पळवला आहे आणि ज्या ड्रायव्हरांनी रायबा पळवला आहे, त्यांच्या तोंडातून एकच ऐकायला येतो की जर घोटच्या सर्जानंतर जर स्पीडचा कोणता बैल असेल तर रायबा आहे, आणि त्याला पुरेपूर साथ देतोय फडकेकरांची रायफल. त्याच्यामुळे गाडी ही अतिशय सुंदर पळते आणि गुलाल घेते. 3ऱ्यांदा पळते गाडी. बघा बोनिवलीला सलग 1 मैदानामध्ये 2 गुलाल, आणि आज हा नामांकित मैदान होतं आणि इथं अखंड मुंबईची जनता लोटलेली, गाडा मालक आलेले. म्हणजे वाटलं होतं का आज ही समोर जी बाईक आहे ही मिळणार म्हणून? वाटलं नव्हतं, पण अपेक्षा तर पूर्णपणे घरातून घेऊनच येतो आणि गुलाल भेटेल ही बैलावरती संपूर्ण आशा असते.
त्याच्यामुळे आज गुलाल भेटला आणि त्याच गुलालाच्या निमित्ताने बाईक मिळाली. बरोबर. आता लढती पण झाल्या. आता अजून एक प्रश्न घेईन मी. भुंगा सैराटसोबत तुमच्या लढती पण झाल्या. मला वाटतं आतापर्यंत 1 का 2 वेळा लढती पण झाल्यात. बघा खेळतात म्हणजे तुम्ही नाकार न देत कधी वेळेला किंवा गाडी कॅन्सल पण नाही करत. बघा तसं जर बघायला गेलं तर स्वप्न आम्ही खूप जणांचे साकार केलेत अजूनपर्यंत आणि येणाऱ्या काळात मी प्रत्येकाला ज्याला गाडी खेळायची इच्छा आहे त्याची आम्ही 100% गाडी खेळणार. आणि भुंगा सैराटशी 2 वेळा गाडी झाली, दोन्ही वेळा अतिशय मैत्रीपूर्वक गाडी झाली. आज पण आम्ही एकत्र होतो. मिलिंद शेठ स्वतः गाडीची स्तुती केली की गाडी खूप छान पळाली आणि त्यांची पण गाडी खूपच छान पळते. अभिनंदन त्यांचं. बरोबर. आणि कुठेतरी आता या गाडीची पण चर्चा चालू झालेली आहे. आता तुमचा रायफल आणि रायबा काय बोलाल? हो, कारण की 100% चर्चा होणारच. गाडी तशी पळते, जसा पल्ला असेल तशी गाडी वाढतच जाते. त्याच्यामुळं गाडी कधी काही बी करू शकतो. बरोबर आहे. आता मला वाटतं सर्वप्रथम माझ्या चॅनलवरती मी बाहेर घेतली ती उंबरवेड्याच्या मैदानाला रायबा चिमणी. कुठेतरी बघा म्हणजे आहे बैलामध्ये ती क्वालिटी आहे की मुंबई बिंजोरचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये करेल. आणि 3 फेऱ्याची पण काही मैदानं केली तुम्ही. हो, 3 फेऱ्याची घाटावरती 2 वेळा बैल फायनल राहिला होता आणि यावर्षी थोडा आपण इंटरेस्ट कमी दाखवला 3 फेऱ्यामध्ये, कारण की वासरू लहान होता. आता 3 फेऱ्यामध्ये चालू करणार आहे. बरोबर. आता दुसऱ्यामध्ये आलाय तर कशी वागणूक कशी आहे त्याची? आता म्हणजे काही बदल झालाय का तसा आहे तसाच? स्वभावामध्ये भरपूर असा बदल झाला आहे. भरपूर रागीट स्वभाव त्यांनी वाढवला. त्याच्यामुळं थोडं आम्हाला बी सांभाळूनच राहायला लागतं आणि शर्यती करताना बी थोडं आम्हाला सांभाळूनच आता करायला लागतील, कारण की मुंबई बिंदोडमध्ये खूप मोठं नाव आहे. हे नाव टिकवण्याची जबाबदारी पूर्णपणे आता आमच्यावरती. बरोबर. आता तुम्ही सर्व यंग मुलं आहेत. मी बघतो अलंकार दादा असतील तुम्ही सर्वजण. पण गाडी पळताना गाडीवर नाव असतं तुमच्याकडे बाबांचा का वडिलांचा, त्याविषयी सांगा ना काय माहिती? जुनं चक्रवाले तुळशीराम चांगोमोडी आणि यांचे वडील हरिनारायण मोडी जुने ड्रायव्हर होते. त्यांच्या नावाला कुठेतरी आठवण म्हणून आम्ही यांच्या वडिलांची आणि तुळशीराम चांगोमोडी यांची एक त्यांचंच हे होता म्हणून त्याच्यामुळं आम्ही क्षेत्रात आहे आणि त्यांच्या नाव खातीरच बैलं पळतात. त्याच्यामुळं आहे अड्ड्यात त्यांचं. बरोबर. आता जसं तुम्ही आता मी मगाशीच बोललो की यंग आहात, बरेचसे वरिष्ठ गाडा मालक पण मैदानामध्ये भेटत असतील. काय त्यांच्याकडनं शिकता किंवा काय अनुभव देतात तुम्हाला, काय बोलाल? अनुभव आता आम्ही 5-6 वर्ष बैलगाड्या क्षेत्रात आहे, जवळपास बैलं पळवतो. पण अनुभव 5-6 वर्ष चांगला आला आहे आणि त्याच्यामुळंच आज 1 नंबरमध्ये बैल पळतो. हा स्वतःच्या कष्टाने बैल घडलेला आहे. त्याच्यामुळं बैल 1 नंबरमध्ये पळतो आणि तेच कुठेतरी आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या असतील, कसं काय मॅनेजमेंट करतात? कारण तुम्ही सांगता आता गाडी पळते आमची, मग हीच गाडी पळवायची का आता कोणाला शब्द द्यायचा, काय बोलाल? बैल हा प्रत्येकाला आपल्याला पण द्यायचंच आहे, कारण की आपण पण हालातच दिवस काढलेत. पण कसं आपला वासरू आहे, कुठेतरी वासरावरती जास्त दबाव नाही यावा म्हणून त्याच्या जो बैल पुढेल त्याच बैलात टाकतो आणि येणाऱ्या काळात सर्वांना बैल देऊ आपण. थोडं प्रत्येकाने समजून घ्यावं की आपला बैल त्या लेवलला पळेल का, कारण की वासरावरती कुठेतरी प्रेशर नको. यामुळेच आम्ही प्रत्येक बैल याच्या पळेल त्याचा बैल देतो. बरोबर. आता वासराला ज्या प्रकारे गती लागतं, वासरू म्हणजे जी लावतोय गती, म्हणजे आदतमध्ये तुम्ही सुरुवात केली होती बघा, काही बैलांमध्ये सुरुवातीला पळाला, काय सांगाल? प्रत्येक बैलामध्ये बैल हा टोन काढूनच पळाला. त्याच्यामुळं पैरा ज्याच्याकडे मागितला ते कोण नाही बोललेच नाही, कारण की प्रत्येकाला माहीत होतं की बैल काय क्वालिटीचा आहे आणि ज्याने आम्हाला बैल दिला त्याला आम्ही 100% 1 नाही 4 वेळा बैल देणार. पण ज्याने बैल नाही दिला त्याचा 1 नंबरमध्ये जरी पळाला तरी त्याला बैल नाही भेटणार. बरोबर. कुठेतरी बघा म्हणजे जे आहे ते सत्यच आहे. कारण कुठेतरी आपला बैल पळून सुद्धा आपल्याला नाकार येत असेल तर कुठेतरी भावना तुमच्या या निघतीलच. काय बोलायला जाता तर शेवटचा प्रश्न घेतो या सन्मान चिन्हाविषयी. या सन्मान चिन्ह खूप काही सांगून जातो, कारण की बैलाच्या कारकिर्दीतली पहिली बाईक आहे. हीच आता आमची आठवण म्हणून राहील. चला, तुम्हाला तुमची छान जोडी पळते, रायफल आणि रायबा नाव पण सिमिलर जुळतात दोघांचं. आणि आज गाडीचा वाटप कसं काय, कारण कुठेतरी दोघांपैकी आता त्याही तर खूप मोठी एक पहिलेच 4 व्हीलर मिळवलेली आहे. हो, आता बघू. आता काय अजून तर बोलणं नाही झालं, आता करूया बोलणं. चला, शुभेच्छा तुम्हाला. पुन्हा पण हीच गाडी पळवा आणि अशीच गुलामध्ये राहा. माझ्याकडून शुभेच्छा असतील. तुम्हाला पण शुभेच्छा.